नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला 12वा भाग आज आपण प्रस्तुत करत आहोत. अमर्त्यतेकडे वाटचाल हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. गेल्या भागामध्ये आपण अमर्त्यता म्हणजे काय, तिचं स्वरूप नेमकं काय असतं आणि तिचे प्रकार कोणते, हा संपूर्ण भाग विचारात घेतलेला होता. आणि त्यातून आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या काही समजुती असतात त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्नही आपण केलेला होता. म्हणजे मृत्यूच न येणं किंवा आहे ते शरीर दीर्घकाळ तसंच टिकून राहणं म्हणजे अमर्त्यता, ही आपली जी समजूत असते ती समजूत कशी चुकीची आहे आणि अमर्त्यतेचा नेमका अर्थ काय, तो अर्थ आपण मागच्या भागात समजावून घेतला होता. आता तशा प्रकारची अमर्त्यता आपल्याला हवी असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्यामधनं आपण नाहीशा केल्या पाहिजेत आणि मग प्रत्यक्षामध्ये ती वाटचाल करताना त्या मार्गावर कोणते अनुभव येतात, या सगळ्याचा विचार आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. तेव्हा काही जणांच्या मनामध्ये असा विचार येईल कदाचित की आपण अमर्त्यता म्हणजे काय हे जे समजावून घेतलेलं आहे तो भाग आत्ताच्या आमच्या जीवनाचा विचार करता हा खूपच पलीकडचा, हा खूपच पुढचा विचार आहे. तेव्हा मग त्याची वाटचाल कशी करायची, हे कशासाठी समजावून घ्यायचं? तर त्याचं उत्तर असं आहे की ही जी वाटचाल आहे तर ती वाटचाल करता करताच आपल्याला अपेक्षित असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये शांती हवी असेल, आनंद हवा असेल, दिव्य प्रेम हवं असेल, ज्ञान हवं असेल, ह्या गोष्टी त्या मार्गावर मिळत जाणार आहेत. आणि मग ती वाटचाल जसजशी पुढे होत जाईल त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून नंतर मग ती आपल्याला अमर्त्यतेची स्थिती प्राप्त होणार आहे. आणि त्याच्याही पुढे एकंदरच संपूर्ण पृथ्वी चेतनेमध्ये अमर्त्यतेच्या दिशेने जी वाटचाल व्हायची आहे त्याच्यामध्ये आपला एक खारीचा वाटा, असा तो प्रयत्न आपला असणार आहे. तेव्हा ही एवढी सगळी जाण मनामध्ये ठेवून आपण आजचा भाग विचारात घेणार आहोत. सुरुवातीला आपण मागच्या भागामध्ये जे समजावून घेतलं त्याच्यामध्ये बघा, आपण अमर्त्यतेचे 3 प्रकार समजावून घेतले होते. कोणते होते ते 3 प्रकार, आठवतायत का बघा? त्यातला पहिला प्रकार होता तो होता आत्मिक अमर्त्यता. दुसरा प्रकार होता आंतरात्मिक अमर्त्यता आणि तिसरा प्रकार होता प्रकृतीची अमर्त्यता. हे तिन्ही प्रकार आपण समजावून घेतलेले होते. त्याचा थोडासा अजून तपशिलात विचार करताना आपल्या लक्षात असं येतं की जेव्हा आपण आत्मिक अमर्त्यता असं म्हणतो आहोत तेव्हा हा विचार वेदोपनिषदांमध्ये प्रामुख्याने आलेला आहे. म्हणजे आपण हेही पाहिलं होतं मागच्या वेळेला, सच्चिदानंद स्वरूप असलेला आपला आत्मा, त्या आत्म्याशी साधक जेव्हा एकात्म पावतो तेव्हा त्यातून त्याची जी अमर्त्यतेकडे वाटचाल चालू होते ती वाटचाल असते, ती म्हणजे आत्मिक अमर्त्यतेची वाटचाल. ठीक आहे. नंतर दुसरा जो प्रकार आपण विचारात घेतला होता तो होता आंतरात्मिक अमर्त्यतेचा. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये जो चैत्य पुरुष आहे, जो ईश्वराचा थेट असलेला अंश आहे, त्या अंशाशी आपण जेव्हा एकात्म पावतो तेव्हा त्यातून त्या चैत्य पुरुषाची अमर्त्यता ही आपली होते.
आपण त्याच्याशी एकात्म पावल्यामुळे अमर्त्यतेचा तो गुणधर्म आपल्यामध्ये सुद्धा येतो, हा अनुभव व्यक्तीला येतो, ही जाणीव व्यक्तीची होते आणि त्याला म्हणायचं आहे आंतरात्मिक अमर्त्यता. हाही भाग काही अंशी वेदोपनिषदांमध्ये त्याचा संदर्भ आलेला असावा असं दिसतं आहे. आपल्या संतांपैकी काही जणांनी या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो. त्यामध्ये अपरिहार्यपणाने नाव घेता येतं ते संत मुक्ताबाई यांचं. संत मुक्ताबाई यांची समाधी वेगळ्या स्वरूपाची आहे, आपल्याला कदाचित कल्पना असेल, आणि त्यांचं शरीर चिरकाळ निरंतर राहील अशा प्रकारचा एक वर त्यांना मिळालेला आहे. अर्थात तो त्यांच्या साधनेतनं मिळालेला आहे, त्या तपशिलात आत्ता जायला नको. पण त्या जेव्हा समाधीस्थ होण्याकडे निघालेल्या होत्या तेव्हा मुक्ताबाई म्हणतायत, आम्ही कधी आलो स्वरूप सोडोन, जावे पालटोन जेथील तेथे, अंतर बाहेर स्वामीचे स्वरूप, स्वये नंदादीप उजळिला. आपल्या अंतरंगामध्ये असलेला नंदादीप म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये असलेली ज्योत, ती जी ज्योत आहे ती उजळली गेली, त्याच्याशी एकत्व पावलं गेलं आणि त्यामुळे आपण आपलं मूळ स्वरूप सोडून कधीच आलेलो नाही, ते चिरंतन आहे, ते पुढेही टिकून राहायचं आहे, हा आशय त्या अभंगामधनं व्यक्त होत आहे. तेव्हा चैत्य पुरुषाशी एकत्व पावण्यातनं येणारं आंतरात्मिक अमर्त्यत्व याची ओळख आपल्या संतांना आहे, हे इथे त्यातून लक्षात येतंय. आणि त्याच्या पुढे आपण गेलो की मन प्राण शरीर म्हणजे प्रकृतीची अमर्त्यता, हा विचार श्री अरविंद आणि मदर यांनी प्रथमतः मांडलेला आहे. म्हणजे आत्मिक अमर्त्यता आणि आंतरात्मिक अमर्त्यता ही एवढी वाटचाल झाल्यानंतरच पुढची वाटचाल होऊ शकते आहे, ती वाटचाल आहे प्रकृतीची अमर्त्यता. जोपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी साध्य होत नाहीत, म्हणजे आत्मिक अमर्त्यता आणि आंतरात्मिक अमर्त्यता ह्या गोष्टी जोपर्यंत साध्य होत नाहीत, तोपर्यंत मन प्राण शरीर यांचं रूपांतरण होऊ शकत नाही, ही गोष्ट श्री अरविंदांनी स्पष्ट केलेली आहे. आणि त्यांनी केवळ व्यक्तीच्या मन प्राण शरीराच्या अमर्त्यतेविषयीच प्रयत्न केले असं नाही, तर एकंदर पृथ्वी चेतनेमध्ये त्याच्यासाठी आवश्यक असणारा बदल, त्याच्यासाठी आवश्यक असणारी क्षमता ही निर्माण व्हावी, यासाठी मदर आणि श्री अरविंद या दोघांनीही पूर्ण आयुष्यभर ते प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून हे श्री अरविंद आणि मदर यांचं योगदान म्हणून उल्लेखलं जातं. तेव्हा आज आपण हा सगळा जो विचार करणार आहोत की अशा प्रकारची अमर्त्यता या तिन्हीपैकी कोणतीही, परंतु विशेषे करून प्रकृतीची अमर्त्यता ही जर आपल्याला साध्य करून घ्यायची असेल, किंबहुना त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची असेल, तर प्रथमतः त्या वाटचालीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी बाजूला सारल्या पाहिजेत याचा विचार आपण आधी करूया. नंतर कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, म्हणजे पूर्वतयारीचा भाग म्हणून कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत तेही आपण विचारात घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग ही प्रत्यक्ष वाटचाल कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीलाच मदर असं सांगतायत, नो फिअर. In order to be able to conquer death and win immortality, one must neither fear death nor desire it.
जर व्यक्तीला मृत्यूवर विजय मिळवायचा असेल, मागच्या भागामध्ये आपण कॉन्केस्ट ऑफ डेथ म्हणजे मृत्यूवर विजय आणि डेथलेस स्टेट म्हणजे मृत्यूविरहित स्थिती, या दोन्हीही स्थितींचा विचार केलेला आहे. ज्यांनी तो भाग पाहिलेला नसेल त्यांनी तो मागे जाऊन पाहायला हरकत नाही. त्याच्यामध्ये या दोन्हीमधला फरक काय आहे तो स्पष्ट होईल. तर ज्याला मृत्यूवर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांनी मृत्यूला घाबरता कामा नये, त्याला मृत्यूची भीती वाटता कामा नये किंवा त्यांनी मृत्यूची इच्छा सुद्धा बाळगता कामा नये. तर सुरुवातीला ही मृत्यूची भीती जर मनामध्ये असेल तर आपण अमर्त्यतेची वाटचालच करू शकणार नाही. ही अगदी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आधी आपल्याला मृत्यूची भीती काढून टाकली पाहिजे मनामधनं. आणि त्यासाठी मदननी जे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत, वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत, ते सगळे आपण या मालिकेच्या 9व्या भागामध्ये मृत्यूची भीती घालवण्याचे मार्ग या भागामध्ये ते सविस्तर रीतीने स्पष्ट केलेले आहेत. गरजेनुसार आपण ते तिथे जाऊन पाहू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तेव्हा त्यापैकी ज्या कोणत्या प्रकारचा मार्ग आपल्या स्वभाव धर्माला साजेसा आहे तो मार्ग आपण निवडायचा आहे. आणि प्रथम आपण आपल्यामधली मृत्यूची भीती असेल तर ती काढून टाकायची आहे, हे इथे मदननी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे नो अटॅचमेंट टू द बॉडी. म्हणजे बरेचदा अमर्त्यतेचा विचार आपण मागेही पाहिलं त्याप्रमाणे तो केव्हा केला जातो, जेव्हा मला हे शरीर टिकून राहावं असं वाटतंय. आणि शरीर कशासाठी टिकून राहायला हवं, तर ते माझ्या काहीतरी 4-2 इच्छा असतात, काहीतरी अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून हे शरीर टिकलं पाहिजे अशी आपली समजूत असते. म्हणजेच इथे लक्षात येईल की आपण शरीराविषयी खूप आसक्त असतो, आसक्ती असते आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी. आणि म्हणून या शरीराला काही इजा होता कामा नये किंवा ते नाहीसं होता कामा नये. ही जी आपल्या मनामध्ये इच्छा असते ती त्या आसक्तीतून आलेली असते. पण मदर असं म्हणतात की ही जर आसक्ती तुमच्या मनामध्ये असेल तर अमर्त्यतेकडे वाटचाल कधी सुरूच होणार नाही. तेव्हा शरीराबद्दल आसक्ती नको किंवा त्याचा तिटकारा सुद्धा नको. तर शरीर हे साधन आहे, ईश्वरी कार्यासाठी उपयोगी पडणारं ते साधन आहे. ही भूमिका त्याच्या पाठीमागे आपली असली पाहिजे असं सांगण्याचा अर्थ आहे. अमर्त्यतेकडे जाण्याच्या मार्गामध्ये अडथळा म्हणून येणारी आणखीन एक गोष्ट असते आणि ती म्हणजे आपल्या मनात असलेली पराभूत मानसिकता. आणि ती फक्त मनामध्येच असते असं नाही, आपल्या सबकॉन्शियसमध्ये म्हणजे आपल्या अवचेतनेमध्ये तिने घर केलेलं असतं. आणि हा आजचा अनुभव असतो असं नाही, तर लाखो वर्षांचा जो अनुभव आहे तो त्या अवचेतनामध्ये साठवलेला असतो. आणि त्याचा परिणाम म्हणून आजवरच्या अनुभवातून आपल्याला हे माहिती झालेलं असतं की काहीही कितीही सुंदर जीवन एखादी व्यक्ती जगली तरी त्याचा अंत मरणानेच होणार आहे. आणि मग या अनुभवातनं व्यक्ती या निष्कर्षाप्रत यायला लागते की अरे मग हे असंच होणार आहे तर मग आत्ताही एवढी धडपड कशाला करायची. अशी एक पराभूत मानसिकता व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती या मार्गामध्ये अडथळा निर्माण करणारी ठरते. कारण एक प्रकारे लढाईला सुरुवात करण्यापूर्वीच व्यक्तीने हातपाय गाळल्यासारखी ती स्थिती असते. त्यामुळे हे असं असता कामा नये हे मदरनी आवर्जून सांगितलेलं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट की जी नको आपल्यामध्ये ती आहे इगो. आता आपल्याला हे तर माहितीच आहे की आत्तापर्यंत अध्यात्माविषयी कोणताही संदर्भ निघाला
की पहिली अडचण म्हणून सांगितली जाते ती म्हणजे अहंकार. तेव्हा अहंकार नको हे खरं तर वेगळं सांगायची आवश्यकता नाही इथे, परंतु तो एक मोठा अडसर निर्माण होतो असं मदर सांगतायत. आणि त्या बाबतीत त्यांनी एवढंही सांगितलेलं आहे बघा, की अहंकाराच्या बाबतीत माणूस इतका त्याच्याशी जोडलेला असतो, आसक्त असतो त्या अहम जाणीवेविषयी, की त्याला असं वाटतं की हा अहंकार नको, अहंकाराचं उन्मूलन झालेलं असेल, अगदी पार तो नामशेष व्हायला हवा असेल. इतकी जर आवश्यकता असेल तर अमर्त्यता कोणाला मिळाली? मला मिळाली अमर्त्यता. हेच जर त्याला समजलं नाही, हेच जर त्याला सांगता आलं नाही, तर त्याचा काय उपयोग? इतक्या टोकाला जाऊन त्या अहमचा विचार व्यक्ती करत असते की मला कळलं पाहिजे की मला अमर्त्यता मिळालेली आहे. तर पुन्हा आपण जसं मगाशी म्हटलं की भीती जर असेल किंवा पराभूत मानसिकता असेल तर अमर्त्यतेकडे वाटचालच होणार नाही. अगदी त्याच पद्धतीने अहंकार जर मनामध्ये असेल तर अमर्त्यतेकडे वाटचाल सुरू होणार नाही. तेव्हा तो अहंकार नको हेही आपल्याला मदर सांगता आहेत. मदरनी पुढे सांगितलेलं आहे नो डिझायर, म्हणजे आपल्या ज्या इच्छा वासना असतात त्या इच्छा वासनांमध्ये पण आपण गुंतून पडलेलो असतो आणि त्यामुळे आपल्या मूळ स्वरूपाला आपण पारखे झालेलो असतो. त्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये अडथळा येतो त्या इच्छा वासनांचा. त्या नको. आपल्याला श्री अरविंदांनी असं सांगितलेलं आहे बघा, की त्याच्यासाठी या जगाचा त्याग करण्याची गरज नाही आहे. त्याग कशाचा करायचा आहे? an absolute renunciation of the principle of desire founded on the principle of egoism. इगोइझमचं जे तत्व आहे, अहमभावाचं जे तत्व आहे, त्यावर आधारित असलेलं आहे इच्छा वासनेचं तत्व. आणि त्या इच्छा वासनेचा त्याग करायला हवा असं ते सांगतायत. अँड नॉट अ रिनन्सिएशन ऑफ वर्ल्ड एक्झिस्टन्स. या जगामध्ये आपलं जे अस्तित्व आहे त्याच्यापासून त्याग करायचा नाही आहे, म्हणजे जीवनापासून पलायन करायचं नाही आहे, तर ह्या जगातच इच्छा वासनेचा फक्त त्याग करायचा आहे. आणि तो त्याग का करायचा? इथे त्यांनी काय सांगितलंय बघा, की ही जी रचना आहे, आता ही रचना एव्हाना आपल्या सगळ्यांना परिचयाची झालेली आहे. याच्यामध्ये हे जे आनंद तत्व आहे, सच्चित आनंद, हे आनंद तत्व त्याचं विपरीत रूप म्हणजे इच्छा आहे. आणि त्यामुळे ही इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. आणि आपण मागच्या भागात पाहिलं त्याप्रमाणे सच्चित आनंद आणि अतिमानस या गोष्टी अमर्त्यतेचा भाग आहेत. त्या गोष्टी अमर्त्य आहेत आणि आपल्याला तिकडे वाटचाल करायची असेल तर त्याच्याशी संबंधित असलेली विरूपित झालेली ही जी रूपं आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवावं लागेल. जसं आत्ता आपण पाहिलं की इच्छा नको हे शक्य आहे, पण मन प्राण शरीर नको असं नाही. तर मन प्राण शरीरामध्ये रूपांतर करायचं आहे. शरीराचं रूपांतर या सत्तत्वामध्ये व्हायचं आहे. प्राणाचं रूपांतर चित शक्तीमध्ये, मनाचं रूपांतर अतिमानसामध्ये. ह्या रीतीने रूपांतरण होत राहणं हे अमर्त्यतेचं गमक आहे. कारण या सगळ्याची मुळं आत्ता आपण सांगितलं त्याप्रमाणे शरीराचं मूळ स्वरूप आहे सत, प्राणाचं मूळ स्वरूप चित, मनाचं मूळ स्वरूप अतिमानस. हे मूळ स्वरूप जेव्हा व्यक्तीला प्राप्त होईल तेव्हा मग तिला जी अमर्त्यता प्राप्त होईल ती असेल
प्रकृतीची अमर्त्यता. ठीक आहे. तेव्हा हा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की भीती नको, पराभूत मानसिकता नको, ठीक आहे, अहंकार नको, इच्छा नको, आणखीन काय नको बरं? तर त्यामध्ये मदनने सांगितलेलं आहे की कोणत्याही नाशिवंत गोष्टीशी तुम्ही जोडलेले असता कामा नये. म्हणजे तुमचं मन त्याच्यामध्ये गुंतून पडलेलं आहे असं असता कामा नये. आता इथे एक क्षणभर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, स्वतःचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये रमलेलो असतो त्या सर्वच्या सर्व गोष्टी या बहुधा नाशिवंत म्हणता येतील अशा असतात. मग त्या नाशिवंताकडून आपलं लक्ष आपण हटवायचं आहे आणि ते कुठे वळवायचंय? तर जे अनंत काळ टिकणारं आहे, अमर्त्य आहे अशा आपल्या शरीरामध्ये असलेल्या अंशाकडे, म्हणजे चैत्य पुरुषाकडे ते सगळं लक्ष आपल्याला वळवायचं आहे. मन प्राण शरीर त्यांचे त्यांचे व्यवहार यथास्थितपणाने करत राहतील आणि त्याच वेळी तो जो साधक आहे तो चैत्य पुरुषाशी आतून जोडलेला राहील. अशा प्रकारची स्थिती आपल्याला साध्य करून घ्यायची आहे, हे पूर्णयोग सांगतो. ठीक आहे. तेव्हा नाशिवंत अशा कोणत्याही गोष्टीशी आपण आसक्त असता उपयोगी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचं स्पष्टीकरण करताना मदननी असं सांगितलेलं आहे बघा की आपण ज्या वातावरणात राहत असतो, आपण स्वतःचं एक विश्व निर्माण केलेलं असतं. त्यामध्ये आपले नातेवाईक असतात, मित्रपरिवार असतो, अजून कोणी सगळे सोयरे असतात, संबंधित लोक असतात, काही भौतिक वस्तू असतात. आणि ह्या सगळ्यांचा मिळून आपण एकत्रितपणाने विचार करत असतो. आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी, या सगळ्या व्यक्ती आपोआपपणाने आपण विचारात घेत असतो. आणि आपण अमर्त्य झालो तर असं म्हणून विचार जेव्हा करतो तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याबरोबर तशाच टिकून राहतील. म्हणजे समजा मी एक 500 वर्ष जगले तर आत्ता माझ्या अवतीभोवती ज्या व्यक्ती आहेत, ज्यांच्याशी मी जोडली गेलेली आहे, त्या व्यक्ती पण तशाच 500 वर्ष टिकून असतील का? माझ्या मनात विचार होतो तो असा विचार होत असतो. त्या सगळ्या ज्या गोष्टी मला आज भौतिकरित्या ज्या गोष्टी उपयोगाला येत आहेत, उदाहरणार्थ हा टॅब आहे, तो जशाचा तसा 500 वर्ष पुढे कार्यरत राहील का? अशा आपल्या काहीतरी अमर्त्यतेच्या ज्या समजुती असतात त्या समजुती चुकीच्या असतात. इथे मदर म्हणतायत तुम्ही यासाठी स्वतःची अशी तयारी केली पाहिजे. काय म्हणतात बघा की तुम्ही एकटे तो मार्ग अवलंबता आहात, बाकी सगळे लोक सामान्य पद्धतीने जीवन जगतात. कारण या मार्गाचं अनुसरण करणारे लोक अगदी अपवादात्मक असतात असं मदननी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ते अपवादात्मक का असतात याचं कारण त्याच्यासाठी मदननी आणखी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुम्ही पहिल्या प्रतीचे योद्धे नसाल तर तुम्ही या मार्गाचा अवलंब करू नका. आणि त्यामुळे अशा अगदी मोजक्या व्यक्ती असतात की ज्या अमर्त्यतेची ही वाटचाल करत असतात. मग त्या मार्गावर चालताना तुम्ही एकटे अमर्त्य झालेले असाल, पण ही बाकीची सगळी जी तुमच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्ती आहेत, वस्तू आहेत, सगळी परिस्थिती आहे, ती मात्र तुमच्याबरोबर येणार नाहीये, ती मागे पडणार आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर दीर्घकाळ तिला आयुष्य लाभलेलं असेल तर ते तिच्या बाबतीत हे दिसतं की नाही की ती जिवंत असते पण तिची मुलं नातवंड एक एक करून मरण पावलेली असतात.
तर पुढे हे असं सातत्याने हे जे होत राहणार आहे त्या बदलांना सामोरं जाण्याचं आणि त्या सगळ्यावर मात करून पुन्हा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी लागणारा जो सतत करावा लागणारा बदल आहे स्वतःमध्ये, तो बदल करत राहण्याची तुमची तयारी आहे का? आणि ही किंमत तुम्हाला अमर्त्यतेची मोजावी लागते असं मदर म्हणतात. तेव्हा यासाठी पुष्कळ पूर्वतयारी करावी लागते. ती पूर्वतयारी त्या असं म्हणतात बघा, टू बी एबल टू ऑर्गनाइज अँड कॅरी आउट एव्हरीथिंग विथ अटमोस्ट केअर अँड अटेन्शन and yet remain free from all desire and attachment. For if you wish to escape death, you must not be bound by anything that will perish. कुठलीही इच्छा नको किंवा आसक्ती नको, पण तसं नको म्हणून कुठलीही गोष्ट कशी तरी करायची नाहीये, तर ती अटमोस्ट केअरनी करायची आहे, अगदी काळजीपूर्वक करायची आहे, अगदी तुमच्यामध्ये आहे ते 100% देऊन ती गोष्ट करायची आहे. पण त्याच वेळी तुम्ही त्यापासून निर्लिप्त असलं पाहिजे. म्हणजे उद्या ती गोष्ट माझ्याकडून काढून घेण्यात आली किंवा ती जर माझ्याकडे नसेल तर मला त्याचं दुःख खेद वाटता कामा नये. जसं वस्तू बाबतीत, जसं व्यक्ती बाबतीत, तसंच तुम्हाला नेमून देण्यात आलेल्या कार्याबाबतीत सुद्धा आहे असं मदरनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा ही निर्लिप्तता तुमच्या अंगी असणं आवश्यक आहे. कोणत्याही नाशिवंत गोष्टीशी तुम्ही आसक्त असता उपयोगी नाही, हे इथे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आता या पूर्वतयारीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या? भीती नको, पराभूत मानसिकता नको, अहंकार नको, वासना नको आणि कोणत्याही नाशिवंत गोष्टीमध्ये तुमची आसक्ती असता कामा नये. या सगळ्या गोष्टी एक प्रकारे पूर्वतयारीचा भाग म्हणून सांगितलेल्या आहेत. अर्थात हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की या वाटचालीसाठी घराचा उंबरठा ओलांडून आपलं पहिलं पाऊल आपण बाहेर टाकणार आहोत. तो उंबरठाच हा खूप उंच आहे. भली मोठी तयारी केल्याशिवाय आपण हा उंबरठा सुद्धा ओलांडू शकणार नाही, अशी ही सगळी मागणी आहे. ठीक आहे. तेव्हा हे सगळं केल्यानंतर मग आपली खऱ्या अर्थाने अमर्त्यतेकडे वाटचाल सुरू होऊ शकते, हे इथे आपल्या लक्षात येईल. आता सुरुवातीला आपण या वाटचालीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते विचारात घेऊया. अगदी सुरुवातीला म्हणजे ही गोष्ट श्री अरविंदांनी देखील सांगितलेली आहे की मन प्राण शरीर म्हणजे प्रकृतीची अमर्त्यता किंवा त्यांचं रूपांतरण ही सर्वात शेवटची गोष्ट आहे. किंबहुना त्यातही सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे फिजिकल इमॉर्टॅलिटी, शरीराची अमर्त्यता ही तर सर्वात शेवटची गोष्ट आहे, हे त्यांनी सांगितलंय. मग सुरुवात कुठनं केली पाहिजे? तर सुरुवात ही चैत्य पुरुषापासून केली पाहिजे असं श्री अरविंदांनी सांगितलंय. कारण चैत्य पुरुषाचा शोध आपल्याला एकदा लागला की मग पुढची सगळी वाटचाल सुरक्षित होते. कारण चैत्य पुरुषाच्या शोधामधनं आपल्या अंतरंगामध्ये विवेकाची जागृती होते. सारासार विवेक आपल्यामध्ये निर्माण होतो आणि काय योग्य, काय अयोग्य, काय दिव्य, काय अदिव्य, म्हणजे काय घेण्यासारखं आहे आणि काय सोडून देण्यासारखं आहे, याचा विवेक आपल्या मनात जागृत होतो. आणि त्यामुळे प्रथमतः करण्यासारखी आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या चैत्य पुरुषाचा शोध घेणं आणि त्याच्याशी एकात्म पावण्याचा प्रयत्न करणं.
मगाशी आपण याचा ओझरता उल्लेख केला. दैनंदिन कर्म करत असताना मन प्राण शरीर त्यांचं त्यांचं कार्य यथास्थितपणाने अगदी पूर्ण लक्ष ठेवून ते करत राहतील, पण त्याच वेळेला आपल्या चेतनेचा एक भाग हा आपल्या चैत्य पुरुषाशी किंवा आंतरिक जीवनाशी हा जोडलेला असेल. सातत्याने तिथे ईश्वराचं स्मरण असेल. हे करत राहणं ही चैत्य पुरुषाशी एकात्मकता मिळवण्याची असलेली पायरी आहे. तेव्हा प्रथमतः आपल्याला हे साध्य करून घेतलं पाहिजे असं सांगितलेलं आहे मदरने. द सायकिक बीइंग इज इमॉर्टल, so through it immortality can manifest on earth. Hence, the important thing now is to find one's psychic being, unite with it, and allow it to replace the ego, which will be forced either to convert itself or disappear. मगाशी आपण जे पाहिलं ना की अहंकार नको, तर अहंकार कसा घालवायचा त्याचाही पुन्हा खुलासा इथे होतो आहे. जेव्हा तुम्ही चैत्य पुरुषाचा शोध घेण्यासाठी जी वाटचाल करता त्या प्रवासामध्ये तो चैत्य पुरुष जेव्हा अग्रभागी येतो, म्हणजे तो जेव्हा तुमच्या जीवनाला मार्गदर्शन करू लागतो, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून तुमच्यामधला अहंकार एकतर परिवर्तित होतो किंवा तो नाहीसा होऊन जातो. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे आपण मगाशी पाहिलं. इथे एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, जो आपल्या आत्ताच्या जीवनाला उपयोगी पडण्यासारखा आहे. तो असा की ज्या ज्या गोष्टी चैत्य पुरुषाशी जोडल्या जात आहेत त्या गोष्टी, मग त्या मनातल्या असतील म्हणजे विचार असतील किंवा आकलन असेल, मनाशी निगडीत असलेल्या काही मानसिक क्षमता असतील, एकाग्रतेसारखी क्षमता असेल किंवा नवनिर्मितीची क्षमता असेल, ह्या सगळ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता जर चैत्य पुरुषाशी जोडलेल्या असतील तर त्या पुढच्या जन्मात सुद्धा तुमच्या बरोबर कायम राहणार आहेत. पण आत्ता आपली सामान्य जीवनामध्ये स्थिती काय असते, तर ह्या सगळ्या क्षमता कमी अधिक प्रमाणात, कोणाकडे कुठली क्षमता कोणाकडे कुठली क्षमता, अशा क्षमता असतात, पण त्या सगळ्या अहमच्या दिमतीला वापरल्या जातात. म्हणजे माझ्यामध्ये एकाग्रता आहे याचा मलाच खूप अभिमान असतो. ठीक आहे, तेव्हा ती एकाग्रतेची क्षमता कोणाशी जोडली गेली, तर माझ्याशी, माझ्या अहंकाराशी जोडली गेली. मग तेव्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ती क्षमता तुमची फार फार तर ह्या जन्मापुरती उपयोगात येईल, पण तुम्ही जेव्हा देह सोडाल तेव्हा ती एकाग्रतेची क्षमता तुमच्यामध्ये टिकून राहणार नाही, कारण ती चैत्य पुरुषाशी जोडली गेलेली नव्हती. आपण मागच्या भागात चुंबकाचं उदाहरण पाहिलेलं होतं. तेव्हा चैत्य पुरुषाशी जोडलं जाणं म्हणजे चैत्य पुरुषाची अमर्त्यता त्या घटकांना, त्या क्षमतांना, त्या गुणधर्मांना प्राप्त होणं असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा आपल्याला जर आपल्यामधल्या काही गोष्टी या पुढच्या जन्मात सुद्धा आपल्याला जशाच्या तशा उपयोगात आणता याव्यात असं जर वाटत असेल, तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या सर्व गोष्टी आत्ता ज्या अहंकाराच्या सेवेमध्ये आहेत त्या तशा नसता त्या चैत्य पुरुषाच्या सेवेमध्ये लागल्या पाहिजेत. हे जेव्हा होईल तेव्हा त्या गोष्टी पुढच्या जन्मामध्ये सुद्धा टिकून राहतील. मग त्या मानसिक असतील, प्राणिक असतील किंवा अजून काही शारीरिक गोष्टी असतील. हे सगळ्याचं अमर्त्यत्व त्यातनं होणार आहे. कशातनं? जेव्हा यातल्या सगळ्या गोष्टी चैत्य पुरुषाशी जोडल्या गेलेल्या असतील तेव्हा. आणि त्यामुळे चैत्य पुरुष हा काय आहे,
तो आपल्यातला दिव्य अंश कसा आहे आणि त्याच्यामध्ये अमर्त्यता कशी आहे याचा शोध घेण्यामागे आपण सुरुवात केली पाहिजे. साधना करायची तेव्हा आपलं उद्दिष्ट पहिलं हे असलं पाहिजे, हे इथे लक्षात येतं. त्याच्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे युनिफिकेशन विथ द इटर्नल कॉन्शियसनेस. मदर असं म्हणतात, टू प्रिपेअर फॉर इमॉर्टॅलिटी द कॉन्शियसनेस ऑफ द बॉडी इटसेल्फ मस्ट फर्स्ट बिकम वन विथ द इटर्नल कॉन्शियसनेस. आपण मागच्या भागात हे समजावून घेतलंय की आपल्या बॉडीमधला, आपल्या शरीरातली जी चेतना आहे ती चेतना इटर्नल कॉन्शियसनेस म्हणजे कोणता? तर सच्चित आनंद आणि अतिमानस याची जी चेतना आहे ती शाश्वत आहे, ती अमर्त्य आहे. त्या चेतनेशी आपण एकरूप झालं पाहिजे. आता इथे लक्षात येईल, सच्चिदानंद स्वरूप असलेला आपला आत्मा, त्याच्याशी एकात्म आपण पावलो की आपल्याला साध्य होते आत्मिक अमर्त्यता. ठीक आहे. तेव्हा पहिली पायरी आपण पाहिली ही आंतरात्मिक अमर्त्यता, दुसरी पायरी पाहिली आपण आत्मिक अमर्त्यता, आणि ती अमर्त्यता साध्य झाल्यानंतर मग जो विचार करायचा असतो तो प्रकृतीची अमर्त्यता. म्हणजे या क्रमाने व्यक्ती प्रगत होत राहते. बघा श्री अरविंदांनी काय म्हटलंय. श्री अरविंदांनी, आपल्याला माहिती आहे की वेदोपनिषदांचा हा गाढा व्यासंग त्यांनी केलेला होता. किंबहुना वेदांचा नवीन पद्धतीने अर्थ लावण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि हे करत असताना या आत्मिक अमर्त्यतेचा वेळोवेळी संदर्भ आलेला आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय बघा, इट्स रिअलायझेशन, म्हणजे इथे संदर्भ आहे. तो सगळा भाग आत्ता वाचत नाहीये आपण, परंतु आत्मसाक्षात्कार आपण ज्याला म्हणतो त्याचा इथे संदर्भ आहे. इट्स रिअलायझेशन इज द कंडिशन ऑफ परफेक्शन अँड द वे ऑफ इमॉर्टॅलिटी. आत्मसाक्षात्कार ही कशाची अट आहे? परफेक्शनची. आणि परफेक्शन हा परवलीचा शब्द आहे, तो पूर्णयोगातला. मन प्राण शरीर हे आत्ता अपूर्ण दशेत आहेत आणि म्हणून ती या मूळ स्वरूपाची विरूपित किंवा विपरीत रूप आहेत. ती अपूर्ण आहेत, ती पूर्णत्वाच्या दिशेने न्यायची आहेत. म्हणून ती काय आहे? आत्मसाक्षात्कार is the condition of perfection and the way of immortality. आता the way of immortality म्हणजे कुठली immortality? तर ही तर immortality झालीच आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, कारण व्यक्तीला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव झाली, आपलं मूळ रूप हे अमर्त्य आहे याची तिला जाणीव झाली आणि त्यातून आत्मिक अमर्त्यता साध्य झालीच. पण वे टू इमॉर्टॅलिटी असं म्हणत असताना श्री अरविंदांचा निर्देश इकडे आहे, प्रकृतीच्या अमर्त्यतेकडे तो निर्देश आहे. सुरुवातीला आपण कोणत्या गोष्टी आपल्यामधनं दूर केल्या पाहिजेत हे आपण पाहिलं. नंतर आत्ता आपण पाहतो आहोत कोणत्या क्रमाने आपण या गोष्टी त्याची वाटचाल केली पाहिजे. अर्थात हे आत्ता विचारांच्या सोयीसाठी आपण असा विचार करतो आहोत, पण हे असंच अगदी हार्ड अँड फास्ट असलं पाहिजे का? तर ते तसं नाही. ज्याला जो मार्ग अधिक जवळचा वाटतो तो मार्ग त्यांनी अवलंबायला हरकत नाही, हे श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. पण त्यात त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आधी सुरुवात आंतरात्मिक मधनं करणं हे अधिक सुरक्षित आहे. ठीक आहे. तर आता आणखीन कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत अमर्त्यतेसाठी, विशेषतः शरीराच्या अमर्त्यतेसाठी?
तर श्री अरविंदांनी काय सांगितलेलं आहे ते इथे बघूया. ते म्हणतात, इट म्हणजे फिजिकल इमॉर्टॅलिटी इज पॉसिबल अँड इव्हन दॅट इट विल हॅपन, बट ही लेज डाऊन वन कंडिशन. ही म्हणजे श्री अरविंदांनी एक अट त्याच्यासाठी सांगितलेली आहे असं मदर म्हणतात. कोणती अट आहे ती? द बॉडी मस्ट बी सुप्रामेंटलाइज्ड, म्हणजे शरीराचं अतिमानसिक रूपांतरण झालं पाहिजे. इट मस्ट हॅव सम ऑफ द क्वालिटीज ऑफ द सुप्रामेंटल बीइंग विच आर क्वालिटीज ऑफ प्लॅस्टिसिटी अँड कॉन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन. अमर्त्यतेकडे वाटचाल करताना या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्या अतिमानसाशी संबंधित आहेत. प्लॅस्टिसिटी म्हणजे स्वतःमध्ये असं म्हणत असताना आपल्या मन प्राण शरीरामध्ये कॉन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन, सातत्याने रूपांतरण घडवत न्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये जी आपल्याला डिव्हाइन पासून दूर नेणारी आहे ती काढून टाकायची आहे. आणि हा सगळा जो प्रकार आहे की आपल्यामधनं अदिव्य ते सगळं काढून टाकायचं, त्याचं रिजेक्शन करायचं, ही गोष्ट सोपी नाही. ती एकदा करून पूर्ण होत नाही, ती सातत्याने करत राहावं लागतं. न थकता, न कंटाळता, कुरकुर न करता, अगदी शांतपणाने ही गोष्ट सतत करावी लागते. आणि याच्यासाठी अत्यंत आवश्यक असतात ते पेशन्स, चिकाटी. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. हे मदर श्री अरविंदांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. कॉन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणूनच हा जो मार्ग आहे तो एवढा दुष्कर का आहे? कारण सुरुवातीला व्यक्तीचा उत्साह कदाचित टिकून राहतो, पण आपल्याला त्याच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विजय प्राप्त करून घ्यावा लागतोय. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्यामध्ये एखादी इच्छा आहे, एखादी आसक्ती आहे, त्या आसक्तीवर मी मात केली असं मला वाटतं, पण ती इतकी सहजासहजी आसक्ती सुटत नाही. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपांमध्ये ती पुन्हा पुन्हा तुमच्या सामोरी येत राहते आणि त्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला तिच्याशी 2 हात करावे लागतात, त्या आसक्तीवर मात करावी लागते. हे एका गोष्टी बाबतीत झालं आणि अशा असंख्य गोष्टी आपल्यामध्ये दडलेल्या असतात. तेव्हा हा सातत्याने चालणारा लढा आहे. तो लढा लढायचा तर पहिल्या प्रतीचा योद्धा तुम्ही असलं पाहिजे असं मदर म्हणतात. त्याचा संदर्भ आता इथे लक्षात येतो. कॉन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एखाद्या गोष्टीवर विजय प्राप्त झाला तर त्या विजयाचा आनंद मनवण्यासाठी सुद्धा पुरेशी फुरसत नाही, कारण लगेच दुसरी गोष्ट तुमच्या समोर वाचून उभी असते, त्याच्यावर तुम्हाला मात करत पुढे जावी लागते. आणि म्हणून कॉन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन हा एक प्रकारे ह्याचा मूलमंत्र आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट प्लॅस्टिसिटी. तुमच्यामध्ये पुरेशी लवचिकता पाहिजे, घडण सुलभता पाहिजे. मी अशी आहे असं म्हणून स्वतःलाच कवळून बसता कामा नये. स्वतःमध्ये सातत्याने बदल करत राहण्याची, स्वतःला वायडनिंग करत नेण्याची, मोकळं करत नेण्याची, व्यापक करत नेण्याची क्षमता तुमच्या ठिकाणी असली पाहिजे. या 2 गोष्टी अत्यंतिक आवश्यक आहेत असं मदर श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणि हे नसतं आपल्या ठिकाणी, म्हणूनच मृत्यू आवश्यक होऊन बसतो. कारण चैत्य पुरुष विकासाच्या मार्गावर सातत्याने पुढे पुढे वाटचाल करत असतो. जीवनानुभव घेत घेत त्या प्रत्येक अनुभवातनं बोध घेत तो पुढे चाललेला असतो. पण तेवढ्या प्रमाणात, तेवढ्या गतीने मन प्राण शरीर ही जी साधनं आहेत ती तेवढ्या गतीने विकास करू शकत नाहीत, प्रगती करू शकत नाहीत. आणि म्हणून त्या दोन्हीतली दरी वाढत जाते आणि मग मृत्यू ओढावतो. हे आपण मागे पाहिलेलं आहे. तेव्हा तो जर मृत्यू नको असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे? तर चैत्य पुरुष ज्या वेगाने, ज्या गतीने प्रवास करतो आहे त्या गतीने, त्या वेगाने आपल्याला आपली ही जी साधनं आहेत
ती साधनं पण सक्षम केली पाहिजेत आणि त्याच्यासाठी साधना केली पाहिजे. आणि त्यासाठी श्री अरविंद बघा म्हणतात, तेच एका वेगळ्या परिभाषेत मांडणी केलेली आहे. टू बी परपेच्युअली रिबॉर्न इज द कंडिशन ऑफ अ मटेरियल इमॉर्टॅलिटी. प्रत्येक क्षणाला तुमचा पुनर्जन्म जणू होतो आहे, इतकं तुम्ही प्लॅस्टिक म्हणजे घडण सुलभ असलं पाहिजे, तुमच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे असं ते म्हणतात. आणि त्याच्यासाठी आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे कॉन्शियसनेस हा व्यापक करत नेला पाहिजे. नाहीतर मी आणि माझे विचार, माझ्या आवडीनिवडी, माझ्या कल्पना, माझी निर्मिती, ह्या सगळ्या संकुचित वातावरणामध्ये आपण जर जगत राहिलो तर काय होऊ शकतं. मदर सांगतायत की जेव्हा एखादा उच्च स्तरावरून आध्यात्मिक अनुभव येतो, उच्च स्तरावरनं शक्तीचं अवतरण तुमच्यामध्ये होतं, तेव्हा ती शक्ती पेलण्यासाठी तुम्ही खुले राहू शकत नाही. त्या शक्तीमुळे कोलमडून पडाल की काय अशी स्थिती होऊ शकते जर आपण असेच संकुचित राहिलो तर. कारण कल्पना करा, आपण संकुचित आहोत आणि वरून मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रपात झाल्यासारखी ती शक्ती, कारण ती अनंत आहे, तेव्हा ती अनंत असणारी शक्ती आपल्या एवढ्याशा चिमुकल्या पेल्यामध्ये जर आपण बसवायचा प्रयत्न केला तर तो पेला मोडून पडेल. आणि तो व्हायला नको असेल तर वरनं जर वर्षाव होणार असेल तर जे धारण करायचं पात्र आहे तेही साहजिक आहे की तेही विशाल झालं पाहिजे, तेही व्यापक झालं पाहिजे. म्हणजेच साधकाची चेतना अशा रीतीने त्यांनी व्यापक करत नेली पाहिजे. सातत्याने करायची ही गोष्ट आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि हे केव्हा होऊ शकतं, म्हणजे व्यक्ती अशा रीतीने व्यापक केव्हा होते, जोपर्यंत ती अहमशी संबंधित आहे तोपर्यंत ती संकुचित असते. पण ती जेव्हा अहमची बंधनं सैल करते, मोकळी करते, तेव्हा ती विशाल व्हायला सुरुवात होते. आणि मदरनी तर इतकं पुढे म्हटलेलं आहे की इम्पर्सनलायझेशन म्हणजे काय, तर अ ट्रान्झिशनल कंडिशन रिक्वायर्ड टू अटेंड इमॉर्टॅलिटी. अमर्त्यता प्राप्त करून घेण्याची एक अट म्हणजे काय, तर इम्पर्सनलायझेशन. म्हणजे आत्ता तुम्ही व्यक्ती म्हणून जे आहात, व्यक्ती म्हणून जे आहात म्हणजे काय, आत्ता अहम जाणीवेतून सगळा व्यक्तिविशिष्ट असा तुमचा व्यवहार चालू आहे, तो तसा न राहता तुम्ही ईश्वराचं साधन बनला पाहिजेत. ईश्वर अव्यक्तिक आहे, म्हणजे निर्गुण निराकार असं आपण जे म्हणतो तसा असलेला ईश्वर, तो आपल्यामध्ये आपल्याला धारण करायचा असेल तर आपणही तसंच निर्व्यक्तिक झालं पाहिजे. आणि म्हणून मदर स्वतःचा एक अनुभव सांगतायत की माझा सातत्याने हा प्रयत्न असतो की मी ट्रान्समिटिंग चॅनल असावी. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे माझा फॉर्म देहाकार दिसेल, पण देहाकाराच्या व्यतिरिक्त मी म्हणजे काय असावं, तर मी म्हणजे फक्त ट्रान्समिटिंग चॅनल असावं. ईश्वरी शक्ती, आनंद, प्रेम, ज्ञान या सगळ्या गोष्टी माझ्या मार्फत या फक्त प्रवाहित व्हायला पाहिजेत, हा माझा प्रयत्न असतो असं मदर सांगतायत. तर आता हे सगळं एवढं समजावून घेतल्यानंतर आपण एक गोष्ट आणखीन समजावून घेऊया, ती म्हणजे श्री अरविंदांनी वेदांचा जो विचार केलेला होता त्या विचारामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमुक अमुक सगळ्या गोष्टी सांगितल्यात. दॅट मॅन बिकम्स केपेबल ऑफ इमॉर्टॅलिटी.
आता दॅट मॅन बिकम्स केपेबल ऑफ इमॉर्टॅलिटी म्हणजे अमर्त्यता कोणत्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते त्याची काही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. तर तो सगळा भाग मुळातनं वाचण्यासारखा आहे. तर आपण त्याचा अनुवाद मराठीमध्ये प्रकाशित झालेला आहे. वेदरहस्य या नावाने तो प्रकाशित आहे. त्यातला काही भाग आत्ता आपण इथे विचारात घेतो आहोत. आत्ता आपण जे म्हटलं ना की स्वतःला व्यापक करत न्यायचंय, तोच संदर्भ एक प्रकारे इथेही कसा आलेला आहे बघा. आणि ही सगळी अशी जेव्हा संगती लागते ना तेव्हा खरोखर की एक विलक्षण आनंद अनुभवायला येतो. बघूया. अस्तित्वाचे सारतत्व म्हणजे इथे संदर्भ आहे तो सतचा. चेतनेचा प्रकाश संदर्भ आहे चितचा. तेजस्वी क्रियाशक्ती इथे आपण चित आणि शक्ती त्या शक्तीचा इथे संदर्भ आहे. आणि प्रभुत्वाचा आनंद सत चित शक्ती आणि आनंद ही सतची घटक तत्व आहेत. आपल्या अंतर्यामी ही तत्व एकतर सीमित, विभक्त, भग्न किंवा अस्पष्ट स्वरूपात असतात. आणि म्हणून आपण जे म्हटलं की त्या सगळ्या मूळ स्वरूपाचं विपरीत झालेलं रूप म्हणजे आपण आहोत. किंवा एकतर ती अशी असतात किंवा जे उच्च कोटीचे साधक आहेत त्यांच्यामध्ये काय परिस्थिती असते, किंवा अनंत, प्रकाशमान, विशाल, अखंड आणि अक्षत स्वरूपात असतात. सीमित आणि विभक्त अस्तित्वाला अज्ञान म्हणतात. हे जे आपलं मन प्राण शरीर युक्त जे अस्तित्व आहे ते सीमित आहे, संकुचित आहे, विभक्त आहे. आपल्या अहंकारामुळे आपण दिव्य स्वरूपापासून विभक्त झालेलो आहोत. आपण परस्परांपासून विभक्त झालेलो आहोत. हे सगळं अस्तित्व म्हणजे अज्ञान त्याला म्हटलेलं आहे. तिथे अंधार आपल्या जीवनामध्ये काय स्वरूप आहे, तिथे अंधार, दुर्बलता, दुःख आणि वेदनेचा वास आहे. बृहतमध्ये म्हणजे हा सगळा जो प्रांत आहे त्यामध्ये म्हणजे समग्र आणि अनंतामध्ये आपल्याला अस्तित्वाच्या सारतत्वाचा प्रकाश, शक्ती आणि आनंदाच्या ऐश्वर्याचा शोध करावा लागतो. सीमित होणे म्हणजे मर्त्यता आहे. आपण अहम जाणीवेमध्ये संकुचित झालो, सीमित झालो. मी म्हणजे मूळ अनंत स्वरूप आहे त्याचा मला विसर पडला आणि मी म्हणजे अमुक एक नामरूप धारण केलेली व्यक्ती आहे असं जेव्हा मी समजायला लागते तेव्हा मी सीमित झालेली असते. आणि हे सीमित होणं ही मर्त्यता आहे. अनंतात आत्मसामर्थ्याच्या बलावर आणि व्यापकतेमध्ये राहणे आणि कार्य करणे हेच अमृतत्व आहे. मागच्या भागातही आपण हे पाहिलं की ईश्वरी चेतनेमध्ये निवास करणं आणि ईश्वरी कार्य करत राहणं यामध्ये अमर्त्यता आहे. आठवतंय? अगदी त्याचंच प्रतिबिंब म्हणावं असं हे विधान आहे. म्हणून आता पुढचा भाग महत्वाचा. आता कोण केपेबल आहे, कोण सक्षम आहे अमर्त्यतेसाठी ते श्री अरविंद सांगतायत. म्हणून मनुष्य जितका विशाल बनेल, आपल्या अस्तित्वाच्या सारतत्वात त्याचा जेवढा विकास होईल, त्याच्या संकल्पाची ज्वाला, त्याची अभिप्सा जी आहे ती अभिप्सारूपी ज्वाला जेवढी अधिक उंच जाईल आणि ज्ञानाचा प्रकाश त्याचा जेवढ्या अधिक प्रमाणात प्रदीप्त होईल तेवढ्या प्रमाणात तो अमृतत्वाच्या प्राप्तीला योग्य बनतो. मनुष्याने आपल्या चेतनेच्या सीमा विस्तारत नेल्या पाहिजेत. वायडनिंग द कॉन्शियसनेस संदर्भाला बघा इथे. आपल्या आंतरिक सामर्थ्याची उंची आणि व्याप्ती वाढवली पाहिजे. अंतर्यामी प्रगाढ आनंदाची अनुभूती घेतली पाहिजे आणि आपल्या आत्म्याला अपरंपार शांतीच्या प्रांतात विहार करायला मुक्त केले पाहिजे. हे जेव्हा एखादा साधक करतो तेव्हा तो एक प्रकारे
अमर्त्यतेसाठी तो पात्र ठरतो. श्री अरविंद एके ठिकाणी म्हणतात, मृत्यूच्या माध्यमातून अमर्त्यतेकडे कसं जाता येतं याचं रहस्य जे आहे ते रहस्य ईश्वर कोणाला प्रदान करतो? काय म्हटलंय बघा त्यांनी, द सोल प्युरिफाईड ऑफ इगोइझम कॅन पेनिट्रेट. त्या रहस्याचा भेद कोण करू शकतो? तर जी व्यक्ती, जो साधक हा इगोइझमच्या पलीकडे गेलेला आहे, अहंकाराचं निर्मूलन ज्याचं झालेलं आहे, अशी व्यक्ती त्या रहस्याची उकल करू शकते, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. इथे जाता एक संदर्भ जरूर सांगावाचा वाटतो की मदरला त्यांनी जी काही म्हणजे श्री अरविंदांशी त्यांची भेट होण्यापूर्वीची जी त्यांची जी साधना होती, त्या साधनेच्या दरम्यान त्यांना संजीवन मंत्र मिळालेला होता आणि तो मंत्र त्यांनी पुढे श्री अरविंदांना प्रदान केलेला होता. परंतु हा जो मंत्र आहे तो मंत्र श्री अरविंदांनी त्याचा अवलंब केला नाही. याचं कारण केवळ मंत्राच्या साह्याने अशा रीतीने मृत्यूवर विजय प्राप्त करणं हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं, तर मृत्यूचं ज्ञान करून घेणं, अमर्त्यतेचं ज्ञान करून घेणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून ही गोष्ट जी एरवी अत्यंत दुर्लभ अशी मानली जाते, ती गोष्ट प्राप्त होऊन सुद्धा मदर श्री अरविंद या दोघांनीही ती गोष्ट बाजूला सारलेली आहे. त्याग त्याग त्याग, किती पराकोटीचा त्याग आपल्याला इथे पाहायला मिळतो हे या उदाहरणामधनं लक्षात येईल. जेव्हा मदर एके ठिकाणी असं म्हणतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला आश्चर्यकारक वाटतात, पण हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे, हे पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. मदर म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जिवंत करणं हे अगदी लहान मुलांचा खेळ असल्यासारखं झालं आहे, हे मदरचं विधान आहे. तेव्हा अशा प्रकारची मृत्यूवरची सत्ता या दोघांनाही साध्य झालेली होती आणि त्याच्या पुढची वाटचाल ही प्रकृतीच्या अमर्त्यतेची जी वाटचाल आहे ती फक्त स्वतःसाठी नव्हे तर ह्या अख्ख्या पृथ्वीसाठी करून घेण्याच्या दिशेने ते मार्गस्थ झालेले होते. हे आपल्याला त्यांचं चरित्र आपण वाचलं की लक्षात येतं. श्री अरविंदांनी सूत्ररूपाने आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितली आहे बघा. त्यांनी अमर्त्यतेच्या दरवाजाच्या 2 किल्ल्या आपल्या हाती दिलेल्या आहेत. कोणत्या त्या किल्ल्या? पहिली गोष्ट म्हणजे पहिली किल्ली आहे ती नॉलेज ऑफ द लॉर्ड ॲज द वन इन द फुल्ली सेल्फ कॉन्शियस बीइंग. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं, सच्चिदानंद स्वरूपाचं होणारं ज्ञान, ही त्याची पहिली गुरुकिल्ली आहे. आणि दुसरी गुरुकिल्ली आहे ती म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की आत्मिक जी अमर्त्यता आहे ती इथेच थांबते. म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार झाला, मला अमर्त्यता प्राप्त झाली, इथे थांबून जाते. मन प्राण शरीर ते तसेच्या तसे राहतात, त्यांच्यामध्ये आपोआप असं रूपांतरण घडून येत नाही, ते प्रयत्नपूर्वक करावं लागतं. म्हणून श्री अरविंद फक्त आत्मिक अमर्त्यतेला महत्त्व देत नाहीत, ती तर पाहिजेच, पण दुसरी गुरुकिल्ली ही पण महत्त्वाची आहे असं ते सांगतायत. बघा दुसरी गुरुकिल्ली काय? म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मसाक्षात्कार ही पहिली गुरुकिल्ली. आणि दुसरी गुरुकिल्ली सबमिशन टू द लॉर्ड ॲज द युनिव्हर्सल अँड ट्रान्सेंडेंट इन द फुल्ली सेल्फ कॉन्शियस ॲक्शन आर द 2 keys ऑफ द डिव्हाइन गेट्स, द गेट्स ऑफ इमॉर्टॅलिटी. पहिली गुरुकिल्ली होती आत्मसाक्षात्कार
आणि दुसरी गुरुकिल्ली होती की हे जे सगळं जडभौतिक विश्व आहे त्या विश्वाला व्यापून असलेलं सच्चिदानंद, त्या विश्वाला व्यापून असलेला कणाकणामध्ये भरलेला ईश्वर, त्याचा साक्षात्कार आणि त्याचा साक्षात्कार होण्यासाठी आवश्यक आहे ते समर्पण. ह्या दोन गोष्टी जेव्हा तुमच्या ठिकाणी येतात तेव्हा तुमच्यासाठी अमर्त्यतेचे दरवाजे खुले होतात, असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. दरवाजा खुला झाला, अमर्त्यतेचा दरवाजा खुला झाला, पण आत वाटचाल केली पाहिजे ना. त्याच्यासाठी मदननी सांगितलंय ती पहिली पायरी कोणती आहे, फर्स्ट स्टेप टुवर्ड्स इमॉर्टॅलिटी. बघा काय म्हणतात त्या, द व्हेरी फर्स्ट स्टेप टुवर्ड्स इमॉर्टॅलिटी इज टू रिप्लेस द मेकॅनिकल सेंट्रलायझेशन बाय अ विल्ड सेंट्रलायझेशन which comes from the inner presence, which means that through its will the divine presence concentrates the cells. या मालिकेच्या अगदी सुरुवातीच्या भागांमध्ये आपण मृत्यू म्हणजे काय याचा जेव्हा विचार केलेला होता तेव्हा मदननी सांगितलेली जी व्याख्या होती ती आपण विचारात घेतली होती, ती इथे पुन्हा एकदा विचारात घेऊया. डेथ काय म्हणतात बघा त्या, डेथ इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ द डिसेंट्रलायझेशन ऑफ द कॉन्शियसनेस कंटेन्ड इन द सेल्स कंपोजिंग द बॉडी. म्हणजे आपल्या देहामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशी या शरीराच्या खोळीमुळे, एक प्रकारची पिशवी, देहाची खोळ असाच शब्दप्रयोग केला जातो, देहाच्या खोळीमुळे ते एकत्र बांधल्यासारखे असतात, म्हणजे सेंट्रलाइज झालेल्या असतात त्या सगळ्या पेशी. आणि त्या देहाच्या खोळीमुळे असं म्हणत असताना ज्या मेकॅनिकल प्रोसेसेस आहेत, निसर्गाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेमुळे त्या एकत्रित असतात. पण जेव्हा त्यांच्यामधले ते बंध सैल होतात, डिसेंट्रलायझेशन त्यांचं होतं, ते जेव्हा मोठ्या प्रमाणात एका वेळी होतं तेव्हा त्याला मृत्यू म्हणतात असं मदननी सांगितलेलं होतं. तेव्हा आता इथे काय त्या सांगतायत बघा की हे जे सेंट्रलायझेशन आपल्यामध्ये आहे, जे आत्ता अहम जाणीवेच्या भोवती गोळा झालेल्या सगळ्या पेशी आहेत, ते सेंट्रलायझेशन म्हणजे मेकॅनिकल सेंट्रलायझेशन आहे, जे निसर्गतः झालेलं आहे, जे प्रकृतीच्या कार्याचा एक भाग म्हणून स्वाभाविकपणाने झालेलं आहे. त्याची जागा कशाने घेतली गेली पाहिजे, विल्ड सेंट्रलायझेशन ऑफ द डिव्हाइन प्रेझेन्स. तर हे शरीरातल्या पेशींचं एकीकरण जे आहे, ज्या सगळ्या एका केंद्राभोवती त्यांची जी रचना झालेली आहे ती रचना केवळ मेकॅनिकल यंत्रणेमुळे होता कामा नये, तर ती ईश्वरी उपस्थितीची जी काही इच्छा आहे, म्हणजे ईश्वराच्या इच्छेनुसार त्याचं संघटित राहणं आवश्यक आहे. हे जेव्हा होईल तेव्हा अमर्त्यता घडून येईल असं मदर म्हणतात. मदर त्यांच्या एका शिष्याबरोबर संवाद करतायत आणि त्यामध्ये या शरीराचं, बॉडी सेल्सचं जे रूपांतरण आहे, म्हणजे शरीरातल्या पेशींचं जे रूपांतरण आहे, ती प्रक्रिया कशी घडून येईल या संबंधी सांगतायत. ते सांगत असताना श्री अरविंदांचं एक वचन त्या उद्धृत करतायत. त्या काय म्हणतायत बघा, हे कसं घडून येईल. द स्पिरिट विल चेंज धिस ह्युमन बॉडी इनटू अ डिव्हाइन रियालिटी. आत्ता हे मानवी शरीर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते परत आपल्या सत्रूपाचं विपरीत रूप आहे. ती डिव्हाइन रियालिटी आत्ता ह्या स्थितीमध्ये नाहीये, ते रूपांतरण घडून येणार आहे असा विश्वास श्री अरविंदांनी आपल्याला दिलेला आहे. पण ते घडेल कसं,
तर द स्पिरिट म्हणजे आत्मा, सेल्फ, हा त्या शरीराचं रूपांतरण घडवेल. अर्थात घडवेल असं म्हणत असताना म्हणजे त्याचं कार्यकर्तृत्व आत्म्याकडे आहे, पण ते घडवेल कसं आणि कधी? सगळ्यांचं आपोआप ते घडवणार आहे का तो? तर ते तसं नाही. मदर इथे पुढे हे सांगतायत, नॅचरली इट गोज विदाउट सेईंग दॅट वी मस्ट मेक आवरसेल्व्स ॲज प्लॅस्टिक अँड वेल डिस्पोज्ड ॲज पॉसिबल. म्हणजे हे रूपांतरण घडवून आणण्यासाठी आपण स्वतः आधी प्रयत्न केले पाहिजे. आपण काय असलं पाहिजे? तर आपण घडणसुलभ राहिलं पाहिजे आणि ते रूपांतरण घडवण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती आपण स्वतः आपल्या मन प्राण शरीराची केली पाहिजे, हे त्या सांगता आहेत. आपल्याला माहिती आहे की मदरनी स्वतःच्या शरीरामध्ये, शरीरातल्या पेशींवर प्रचंड प्रमाणात कार्य केलेलं होतं आणि हे करत असताना त्यांचे जे सगळे अनुभव आहेत ते त्यांनी नमूद करून ठेवलेले आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना म्हणजे समग्र मानवजातीला ते पथदर्शकाचे अनुभव म्हणून मार्गदर्शक ठरणारे आहेत. म्हणजे या मार्गावरून वाटचाल करू इच्छिणारे जे पांथस्थ आहेत त्या सगळ्या पांथस्थांना एक प्रकारे दिशादर्शक म्हणून ते उपयोगी पडतील असे सगळे अनुभव आहेत. त्यामध्ये मदर सांगता आहेत की प्रत्येक क्षणाला जीवन आणि मृत्यू म्हणजे मॉर्टॅलिटी आणि इमॉर्टॅलिटी ह्याचा जो झगडा चालू आहे तो प्रत्येक क्षणाला चालू आहे. आपण मृत्यूची भीती घालवण्याचे जे उपाय आहेत त्याच्यामध्ये हा मुद्दा विचारात घेतला होता बघा, की हा सातत्याने चालणारा का संघर्ष आहे? कारण प्रत्येक क्षण एकतर तुम्हाला मर्त्यत्वाकडे म्हणजे विनाशाकडे घेऊन जाणार आहे किंवा अमर्त्यत्वाकडे अविनाशित्वाकडे नेणार आहे. प्रत्येक क्षणाला तुम्हाला ही निवड करायची आहे की मला मृत्यूच्या दिशेने जायचं आहे का अमर्त्यतेच्या दिशेने जायचं आहे. म्हणजे तुम्ही अहंकाराशी संबंधित होऊन विनाशाची वाटचाल चालणार आहात का चैत्य पुरुषाशी संबंधित होऊन अमर्त्यतेची वाटचाल चालणार आहात, हा निर्णय प्रत्येक क्षणाला घ्यायचा आहे, हे मदर सांगतात आपल्याला. आणि तो सगळा प्रयत्न त्या सातत्याने करत आहेत आणि हा प्रयत्न फक्त स्वतःपुरता नाही तर त्यांच्या चेतनेमध्ये जेव्हा त्या प्रयत्न करतायत तेव्हा तो प्रयत्न समग्र मानवतेला उपयोगी पडणारा असा प्रयत्न आहे. कारण आपल्याला हे कदाचित माहिती असेल की मदर प्रार्थना आणि ध्यानमध्ये ज्या प्रार्थना करतायत त्या सगळ्या प्रार्थना त्या पृथ्वी चेतनेशी एकरूप होऊन करतायत. म्हणजे अगदी त्यांच्या साधनेच्या सुरुवातीच्या काळामध्येच त्या ह्या अशा मानसिकतेमधनं प्रार्थना करतायत. पृथ्वी चेतनेशी त्या सातत्याने एकरूप होत आहेत आणि हे स्वतः श्री अरविंदांनी त्याच्यावर मोहर उमटवलेली आहे की मदर या पृथ्वी चेतनेशी एकरूप होऊन त्यांची साधना करतात. त्यामुळे मदरनी जेव्हा या सगळ्या गोष्टींचे प्रयोग स्वतःच्या शरीरात केले त्याचाच अर्थ असा की त्या प्रयोगांचं जे फलित आहे ते आपल्याला शिदोरी स्वरूपामध्ये समग्र मानव समूहाला आज लाभलेलं आहे. आपल्याला त्या मार्गावरनं वाटचाल करणं तेवढं बाकी आहे. मदरनी आपला हा अनुभव कशा रीतीने सांगितलाय बघा. सातत्याने तुम्हाला ईश्वराच्या पक्षामध्ये ठेवावं लागतं प्रयत्नपूर्वक. मदरनी ते सांगितलं होतं बघा की एक रूपांतरणकारी शक्ती आहे आणि दुसरी विघटनकारी शक्ती आहे. रूपांतरणकारी शक्ती आहे ती ईश्वरी शक्ती आहे आणि विघटनकारी शक्ती आहे ती ईश्वर विरोधी शक्ती आहे.
मग तुम्हाला सातत्याने ही जी निवड करायला लागते क्षणाक्षणाला, त्यामध्ये तुम्ही सातत्याने स्वतःला ईश्वराच्या पक्षाच्या बाजूला ठेवायला पाहिजे हे त्या सांगतात. इफ इन ऑल सिन्सिअरिटी वी आर ऑन द साईड ऑफ द डिव्हाइन, वी आर ऑल वी शुड बी. म्हणजे आपल्याला फक्त हेच करायचं आहे. काय करायचं आहे? तर सातत्याने आपण ईश्वराच्या पक्षात आहोत हे पाहायचं आहे. दॅट्स व्हॉट श्री अरविंदो ऑलवेज सेड. आणि मग त्या पुढे असं म्हणतात, तुमची ही जाणीव असली पाहिजे, आय एम फॉर द डिव्हाइन अँड द डिव्हाइन मॅनिफेस्टेशन. माझं अस्तित्व कशासाठी आहे? ईश्वरासाठी माझं अस्तित्व आहे. आणि ईश्वराने निर्माण केलेलं ही जी सृष्टी आहे, डिव्हाइन मॅनिफेस्टेशन जे आहे, त्या डिव्हाइन मॅनिफेस्टेशनसाठी आणि ईश्वरासाठी मी आहे. इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग अँड एनिथिंग, देन इट इज ऑमनीपोटन्स. जर तुमची ही धारणा पक्की झालेली असेल की मी ईश्वरामुळे अस्तित्वात आहे, म्हणजे ईश्वराची इच्छा आहे म्हणून मी या जीवनामध्ये आहे, आणि ईश्वराच्या कार्यासाठी मी या जीवनामध्ये आहे, ही धारणा आपल्यामध्ये जर पक्की असेल तर ती गोष्ट ओमनीपोटन्स होते. म्हणजे ती सर्व शक्तिमान अशी होते. आणि त्याच्यावर म्हणतात पुढे असं, इव्हन ओव्हर डेथ. म्हणजे मृत्यूपेक्षा सुद्धा ती बलशाली ठरते. आपल्याला माहिती आहे की मृत्यू किती बलशाली आहे, कारण कोणीच त्यातनं सुटू शकलेला नाहीये. पण इथे त्या अगदी ठाशीव स्वरूपात सांगतायत, इव्हन ओव्हर डेथ. मृत्यूपेक्षा सुद्धा ती गोष्ट बलशाली होते. कोणती? ईश्वरामुळे मी अस्तित्वात आहे आणि ईश्वरी कार्यासाठी मी अस्तित्वात आहे, ही धारणा व्यक्तीमध्ये कायम रुजलेली असणं. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक क्षणाला तुम्ही ईश्वराच्या बाजूला उपस्थित असणं, म्हणजे ईश्वराच्या पक्षात तुम्ही असणं, हे महत्त्वाचं आहे. हे मदर इथे सांगतात. मदर स्वतःचे जे अनुभव सांगतायत त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक अनुभव सांगितलेला आहे की त्या देहातल्या पेशींशी बोलतायत एक प्रकारे, आणि त्या विचारतायत की तुम्हाला काय हवं आहे. म्हणजे आता मरण आलं तर चालेल का, अशा प्रकारचा त्यांचा संवाद पेशींबरोबर चाललेला आहे. आणि त्या पेशी मदरला काय सांगतायत समजावून घेऊया. ईच टाइम आय आस्क माय बॉडी what it would like, all the cells say, no, no, we are immortal, we want to be immortal, we are not tired, we are ready to struggle for centuries if necessary. मदर पृथ्वी चेतनेसाठी जो झगडा देतायत, तो झगडा त्या कशासाठी हे सगळं करतायत हे त्यांच्या पेशींना पण माहीत झालेलं आहे. आणि त्या ही तयारी दर्शवतायत की हजारो वर्ष लागली तरी चालतील, परंतु आम्ही हा संघर्ष करत राहायला तयार आहोत. वी हॅव बीन क्रिएटेड फॉर इमॉर्टॅलिटी अँड वी वॉन्ट इमॉर्टॅलिटी. मदरच्या पेशींनी मदरला ही ग्वाही दिलेली आहे. आणि म्हणून आता आपल्या इथे लक्षात येईल की या कार्यासाठी म्हणजे अतिमानसाच्या अवतरणासाठी जेव्हा कोणीतरी एकाने, म्हणजे मदर किंवा श्री अरविंद या दोघांपैकी कोणीतरी एकाने देह ठेवायलाच लागेल, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झालेली होती, तेव्हा मदरनी ही आपली तयारी दर्शवलेली होती की मी प्राणार्पण करते. तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं करायचं नाही, तुम्ही माझ्यानंतर हे कार्य, अतिमानसिक अवतरणाचं कार्य पुढे चालू ठेवायचं आहे, कारण तुम्ही त्यासाठी सक्षम आहात. आता तुम्ही असं म्हणत असताना मदरच्या शरीराची घडण या कारणासाठी विशेषे करून झालेली आहे, हे मदरनी सांगितलेलं आहे. आणि हा अमर्त्यतेचा
जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी, कारण मृत्यू हे अंतिम सोल्युशन नाही हे त्यांना या प्रवासात माहीत झालेलं आहे, तेव्हा त्याच्यावरचं सोल्युशन काय हे शोधण्यासाठी म्हणून माझी निर्मिती आहे असं मदननी एके ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे मला सोडवण्यासाठी तो प्रश्न दिलेला आहे असं मदननी इथे म्हटलेलं आहे. तेव्हा या पेशींमध्ये सुद्धा अमर्त्यतेची जाणीव कशी रुजलेली आहे हे इथे त्यावरनं आपल्याला स्पष्ट झालं. आता हे सगळं आपण पुष्कळ आत्तापर्यंत समजून घेतलं. अमर्त्यता म्हणजे काय, स्वरूप काय, प्रकार काय, त्याची वाटचाल करायची तर त्याच्या मार्गामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, ती वाटचाल कशी करायची, त्याचे दरवाजे उघडण्याची गुरुकिल्ली कोणती, हे सगळं आपण विचारात घेतलं. आता एक महत्त्वाची गोष्ट जी राहिलेली आहे ती विचारात घेऊया, कारण ती अत्यंत महत्त्वाची आहे. या अमर्त्यत्वाचा उपयोग काय, हा जो प्रश्न आहे त्याचं श्री अरविंदांनी काय उत्तर दिलंय बघा. इमॉर्टॅलिटी बियॉन्ड द युनिव्हर्स इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ मॅनिफेस्टेशन इन द युनिव्हर्स. म्हणजे आत्मिक अमर्त्यता जी आहे, एक प्रकारे तिचा इथे निर्देश आहे. ती अमर्त्यता कशी आहे, तर ती सच्चिदानंद स्वरूपाशी म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या पलीकडे जाणारी, त्याच्या अतीत जाणारी अमर्त्यता आहे. इमॉर्टॅलिटी बियॉन्ड द युनिव्हर्स इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ मॅनिफेस्टेशन. ते मॅनिफेस्टेशनचं ऑब्जेक्ट नाही, ते आविष्करणाचं उद्दिष्ट नाही. फॉर दॅट द सेल्फ ऑलवेज पजेस्ट. कारण ती अमर्त्यता तर आत्म्याला कायमच उपलब्ध आहे, आत्म्याचं स्वरूपच मुळात ते आहे. मग हे मॅनिफेस्टेशन म्हणजे ही सगळी जी सृष्टी जी निर्माण झालेली आहे त्याचं उद्दिष्ट ते नाही. मॅन एक्झिस्ट इन ऑर्डर दॅट. मनुष्य कशासाठी अस्तित्वात आहे, दॅट थ्रू हिम, त्याच्या माध्यमातून द सेल्फ म्हणजे आत्मा, द सेल्फ मे एन्जॉय इमॉर्टॅलिटी इन द बर्थ ॲज वेल ॲज इन द नॉन बिईंग. म्हणजे तो जन्माला आलेल्या स्थितीमध्ये म्हणजे या जीवनामध्ये सुद्धा त्याला अमर्त्यतेचा आनंद अनुभवायचा आहे. तो जीवनाच्या पलीकडे असलेल्या स्थितीमध्ये म्हणजे अजन्मा स्थितीमध्ये तो आनंद उपभोगतोच आहे. त्याच्यासाठी अमर्त्यता महत्त्वाची नाही, तर अमर्त्यता कशासाठी, तर त्याला मनुष्याच्या माध्यमातून या जीवनामध्येच अमर्त्यतेचा आनंद घ्यायचा आहे, म्हणून मनुष्याची निर्मिती केलेली आहे असं श्री अरविंद इथे म्हणतात. मॅन एक्झिस्ट, त्याच्यासाठी तो निर्माण झालेला आहे. आणि म्हणून नॉर इज इंडिव्हिज्युअल सॅल्वेशन द एंड. म्हणून वैयक्तिक मुक्ती हे उद्दिष्ट का असू शकत नाही ते इथे ते सांगतात. हॅव्हिंग रिअलाइज्ड हिज ओन इमॉर्टॅलिटी द इंडिव्हिज्युअल हॅज येट टू फुलफिल गॉड्स वर्क इन द युनिव्हर्स. म्हणजे आत्मिक अमर्त्यत्व प्राप्त झालं आणि तो जीव या मॅनिफेस्टेशनच्या सृष्टीच्या पलीकडे निघून गेला, जन्ममरणाच्या अतीत झाला. ही मुक्ती एक प्रकारे इथे अभिप्रेत नाही, हे आपण मागच्याही एका भागामध्ये समजावून घेतलेलं होतं. काय म्हणतात ते, हॅव्हिंग रिअलाइज हिज ओन इमॉर्टॅलिटी. स्वतःला त्याला अमर्त्यता प्राप्त झाली तरी सुद्धा त्याला या विश्वामध्ये या जगतामध्ये करण्यासारखं काम शिल्लक असतं, ते कार्य असतं ईश्वराचं. द इंडिव्हिज्युअल हॅज टू फुलफिल गॉड्स वर्क इन द युनिव्हर्स. आणि मग हे ईश्वराचं कोणतं कार्य त्यांनी करणं अपेक्षित आहे, ही हॅज टू हेल्प द लाईफ, द माइंड अँड द बॉडी इन ऑल बिईंग्स
टू एक्सप्रेस प्रोग्रेसिव्हली इमॉर्टॅलिटी अँड नॉट मॉर्टॅलिटी. म्हणजे ज्या व्यक्तीला अशा प्रकारची म्हणजे कशी, तर आत्मिक अमर्त्यता प्राप्त झालेली आहे, आंतरात्मिक अमर्त्यता प्राप्त झालेली आहे आणि पूर्णयोगाचा जो जर वाटसरू असेल तर त्याला प्रकृतीची अमर्त्यता सुद्धा, त्या मार्गावर सुद्धा त्याची काही पावलं पुढे पडलेली आहेत. तर अशा साधकाला ईश्वराचं कोणतं कार्य करणं अपेक्षित आहे, तर त्यांनी स्वतःला प्राप्त झालेली जी अमर्त्यता आहे ती आपल्या आजूबाजूला असणारी ही जी मनुष्यसृष्टी आहे, त्या मनुष्यसृष्टीमध्ये जे मन प्राण शरीराच्या अपूर्णतेमध्ये जीवन जगता आहेत त्यांना त्या मर्त्यत्वापासून काढून अमर्त्यत्वाच्या दिशेने त्यांची वाटचाल होत राहील हे पाहणं, त्याच्यासाठी सहाय्यभूत होणं, हे ईश्वराचं कार्य त्या साधकांनी करणं अपेक्षित आहे, असं श्री अरविंद इथे म्हणतात. तेव्हा अमर्त्यता जर हवी असेल तर ती माझ्या 4-2 इच्छा वासना अनंत काळपर्यंत उपभोगत राहण्यासाठी नाही, हे पुन्हा पुन्हा लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ती कशासाठी, तर ती ईश्वरी कार्यामध्ये सहाय्यभूत होण्यासाठी, ईश्वराचं सहभागीदार होण्यासाठी ती अमर्त्यता आवश्यक आहे. त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने तेव्हाच होणार आहे, असं श्री अरविंद इथे सांगतात. आणि आता इथे आणखीन एक फरकाचा बारीकसा मुद्दा आहे, पण तो महत्त्वाचा आहे बघा. तो म्हणजे वेदोपनिषदांमधला संदर्भ इथे मदर सांगता आहे की तिथे जी अमर्त्यता अपेक्षित होती ती आत्मिक अमर्त्यता अपेक्षित होती, ते त्यांचं एक प्रकारे ध्येय होतं. परंतु पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने मात्र अमर्त्यता हे ध्येय नाही, उद्दिष्ट नाही, तर तो अनुषंगिक परिणाम आहे, हे मदर सांगतात. काय म्हणतात बघा. The mistake everyone makes is to consider, to believe the goal to be immortality, whereas immortality is just one of the consequences. तो अनेक परिणामांपैकी एक परिणाम आहे एवढंच त्याच्याकडे पाहिलं जात आहे पूर्णयोगामध्ये. ते उद्दिष्ट नाही किंवा ते मिळावं अशी आकांक्षा देखील इथे नाही, तो अनुषंगिक परिणाम आहे, हे मदरनी सांगितलेलं आहे. आणि आता आपण समारोपाकडे आलेलो आहोत. श्री अरविंद आणि मदर यांनी अध्यात्म प्रांगणामध्ये किंबहुना एकंदर सृष्टीच्या उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये जी मोलाची भर घातली, ती मोलाची भर म्हणजे प्रकृतीची अमर्त्यता. हे आपण अगदी सुरुवातीला सुद्धा विचारात घेतलं. आता ते त्यांचं योगदान कसं आहे हे मदर सांगतायत, ते आपण वाचूया, समजावून घेऊया आणि त्यानंतर थांबूया. बघा काय म्हणतात त्या. श्री अरविंदो केम अपॉन द अर्थ to announce the manifestation of the supramental world, and not merely did he announce this manifestation. काय म्हटलंय, म्हणजे श्री अरविंद या पृथ्वी तलावर आले ते कशासाठी आले, तर ते अतिमानसिक जगत त्याचं आविष्करण व्हायचं आहे याची घोषणा करण्यासाठी ते इथे आले. आपण मागच्या भागामध्ये समजावून घेतलेलं आहे की शरीराची अमर्त्यता म्हणजे फिजिकल इमॉर्टॅलिटी हवी असेल तर अतिमानसाचं अवतरण होणं आवश्यक आहे, त्यातून ती सुयोग्य परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून त्याचं अवतरण आणि त्याचं आविष्करण व्हावं, त्याच्यासाठी म्हणून श्री अरविंदांनी जे कार्य केलं त्याचा उल्लेख मदर इथे करतायत.
अँड नॉट मिअरली डिड ही अनाउन्स, त्यांनी केवळ त्याची घोषणाच केली असं नव्हे, बट एम्बॉडीड ऑल्सो इन पार्ट द सुप्रामेंटल फोर्स. आणि या अतिमानसिक जगताची पहिली पाऊल खूण असं ज्याला म्हणता येईल ती म्हणजे अतिमानसिक शक्ती. ती शक्ती श्री अरविंदांनी स्वतःमध्ये धारण केली असं त्या सांगतायत. बघा, अँड शोड बाय एक्झाम्पल व्हॉट वन मस्ट डू टू प्रिपेअर वनसेल्फ फॉर मॅनिफेस्टिंग इट. आणि हे जे अतिमानसिक जगताचं आविष्करण व्हायचं आहे ते होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची तयारी कशी केली पाहिजे याचा आदर्श श्री अरविंदांनी स्वतःच्या उदाहरणातून आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेला आहे असं मदर इथे म्हणतात. आणि अतिमानसिक जगताचा आणि अमर्त्यतेचा काय संबंध आहे असा प्रश्न जर कोणाच्या मनात आला तर इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो असा की श्री अरविंदांनी अतिमानसिक जीवाची जी संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेमध्ये तो जीव हा इमॉर्टल असणार आहे आणि सेक्सलेस असणार आहे, अशा दोन्ही गुणवैशिष्ट्यांचा त्यांनी निर्देश केलेला आहे. हे त्यांच्या क्रांतदर्शी दृष्टीला दिसलेलं आहे. पुढे बघा, द बेस्ट थिंग वी कॅन डू इज टू स्टडी ऑल दॅट ही हॅज टोल्ड अस. त्यांनी आजवर आपल्याला जे जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास करणं अँड एंडेवर टू फॉलो हिज एक्झाम्पल. आणि त्यांनी आपल्यासमोर जो आदर्श ठेवलेला आहे त्या आदर्शाच्या बरहुकूम अनुसरण करणं अँड प्रिपेअर आवर सेल्फ फॉर द न्यू मॅनिफेस्टेशन. आणि त्या नवीन जगताच्या आविष्करणासाठी स्वतःची तयारी करत नेणं हे आता आपलं काम आहे असं त्या सांगतात. धिस गिव्ज लाईफ इट्स रिअल सेन्स. आणि ही जेव्हा आपण वाटचाल करत राहू तेव्हा जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थपूर्णता प्राप्त होते अँड विल हेल्प अस टू ओव्हरकम ऑल ऑब्स्टॅकल्स. आणि त्यातूनच येणारे सर्व अडथळे त्यांच्यावर मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल असं त्या सांगतात. पुढचं वाक्य बघा, लेट अस लिव्ह फॉर द न्यू क्रिएशन. या नवीन जगताच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील राहूया अँड वी शॅल ग्रो स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर बाय रिमेनिंग यंग अँड प्रोग्रेसिव्ह. हे करत असताना जी वाटचाल आपण करणार आहोत त्या वाटचालीतूनच आपण सातत्याने स्वतःमध्ये जे रूपांतरण घडवणार आहोत, सतत प्रगतीपथावर राहणार आहोत. त्यामुळे आपण तरुण राहू आणि त्याचबरोबर आपण अधिकाधिक बलशाली शक्तिशाली होत राहू हे मदर इथे सांगतात. तेव्हा अमर्त्यता म्हणजे काय आणि त्या मार्गावरची वाटचाल करण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या डोळ्यांसमोर मदर आणि श्री अरविंद यांच्या रूपाने एक रोल मॉडेल, एक आदर्श असा नमुना आपल्यासमोर कसा आहे त्याचं आपण अनुसरण कसं करत राहिलं पाहिजे हे स्वतः मदरनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा हा दुष्कर असणारा मार्ग पण तरीही जीवनाला अर्थपूर्ण करणारा हा मार्ग, त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी लागणारं बळ आणि तसा संकल्प मदर आणि श्री अरविंद यांनी आपल्याला देऊ करावा अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.